नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू। तुम्ही या सिरीजमधले अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आपण बोलूया प्रिझनर्स या चित्रपटाबद्दल। हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत डेनिस विल्न्यूव, जे की ड्यून सिरीज, अरायवल यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। या चित्रपटाची IMDb रेटिंग आहे 8.2। तर पहिले बोलूया स्टोरीबद्दल। डोवर आणि त्याचं कुटुंब त्याच्या मित्राच्या कुटुंबासोबत एकत्रित वेळ घालवत असतात। त्या दिवशी डोवर आणि त्याच्या मित्राची मुलगी दोघी घराबाहेर जातात आणि त्या नाहीशा होतात। त्यांचं अपहरण होतं। तिथून डोवर सैरावैरा होतो। तो त्याच्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर त्याच्या मुलीचा शोध डिटेक्टिव्ह लोकी सुद्धा करत असतो। तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये लोकी एका संशयिताला ताब्यात घेतो, ज्याच्याकडून काहीच पुरावे न मिळाल्यामुळे त्याला पोलीस सोडून देतात। ही गोष्ट डोवरला पटत नाही, तर तो त्याच्या पद्धतीने त्या संशयिताला धडा शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकडून त्याच्या मुलीचा शोध घेण्याचं ठरवतो। मग पुढे लोकी आणि डोवर त्याच्या मुलीला शोधण्यात यशस्वी होतात का, की डोवरकडून काही चुका होतात? नक्की संशयाची सुई कोणावर फिरते हे पाहण्यासाठी तुम्हाला हा जबरदस्त स्लो थ्रिलर बघावा लागेल। आता बोलूया अशा पॉइंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो। प्रिझनर्स हा चित्रपट खऱ्या अर्थाने सायलेंट किलर आहे। हळूहळू पुढे सरकतो, ठराविक वेळेत बॅकग्राऊंड म्युझिक इथे कानावर पडतात, तरी सुद्धा ज्या रीतीने कथा उलगडते आणि आपण गुंग होऊन जातो हे कळत सुद्धा नाही। लहान मुलगी गायब झाल्यानंतर एक बाप मुलीला शोधण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट। त्यात स्क्रीनप्ले असा लिहिला आहे की संशय आपल्याला कोणावरही येऊ शकतो। त्यात जी खरी व्यक्ती आहे अपहरण करणारी, ती जेव्हा शेवटच्या काही मिनिटात समजते, ती व्यक्ती तर आपण विचारच करू शकत नाही की ही ती अपहरण करणारी व्यक्ती असू शकते। त्या व्यक्तीवर आपण अंदाज बांधलेलाच नसतो। चित्रपट आपल्याला असा गुंतवून ठेवतो की आता लोकी त्या अपहरण करणाऱ्याला कसा शोधेल, डोवर जे करतोय याला यश मिळेल का, काहीतरी सुगावा लागेल का, याची उत्सुकता आपल्याला सुद्धा लागून राहते। यात जो तस्करी करण्याचा सबप्लॉट आहे ना, तो तर चकित करणारा आहे। तो एक एक बॉक्स उघडताना आपला जीव खालीवर होत असतो की या बॉक्समधून नक्की काय निघेल। शेवटी तो शिटीचा ट्विस्ट पण मस्त होता। त्यावर ओपन एंड चित्रपटाचा शेवट केला आहे, ते सुद्धा मस्त वाटतं। टेक्निकली चित्रपट सुपिरियर आहे, सिनेमॅटोग्राफी पण क्लास आहे। अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर ह्यूज जॅकमॅनला मानलं पाहिजे। एखाद्या सुपर हिरो कॅरेक्टरमध्ये एखाद्या हिरोला सारखं बघितल्यानंतर दुसऱ्या नॉन सुपर हिरो चित्रपटात त्या हिरोला बघणं जमत नाही। तसंच या चित्रपटात ह्यूज जॅकमॅनला इतक्या साध्या भूमिकेत एक साधा बाप या भूमिकेत बघून त्याच्या ॲक्टिंगची रेंज किती आहे याचा अंदाज आपल्याला येतो आणि त्याने जबरदस्त काम केलं आहे। लोकी म्हणजे जॅक याचा अभिनय सुद्धा भारी आहे। मुलीला शोधण्यासाठी जी मेहनत तो घेत असतो पण यश काही मिळत नाही, हे सगळं चेहऱ्यावर दिसतं। आपल्याला सुद्धा त्याची दया येते। एक सीन आहे जेव्हा डोवरची बायको डोवरबद्दल लोकीला रडत रडत सांगत असते। तो सीन खूप काही सांगून जातो। चित्रपटाचा एकच पॉईंट पटत नाही, तो म्हणजे लोकी प्रत्येक वेळी विचित्र स्थळी एकटाच का जातो, त्याच्यासोबत अजून एकतरी पोलीस पाहिजे होता। बाकी हा चित्रपट मस्ट वॉच आहे। तर तुम्हाला एक सस्पेन्स थ्रिलर जो की स्लो बर्नर आहे आणि शेवटी आपल्याला धक्का देतो असा चित्रपट बघायचा असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे। प्रिझनर्स हा चित्रपट Amazon प्राईमवर तुम्ही पाहू शकता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।